धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात महाविकास आघाडीवर चांगलाच निशाणा साधला असून देशात ज्याप्रमाणे इंडिया आघाडीची परिस्थिती झाली तशीच परिस्थिती महाविकास आघाडीची देखील राज्यात होणार असल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांना महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे। महायुतीच्या जागा वाटपाचे जवळपास 95% काम झाले असून काही ठिकाणी अद्याप चर्चा सुरू आहे आणि आज उद्यामध्ये यावर देखील पार्लमेंटरी बोर्डावर चर्चा सुरू असून उर्वरित जागांवर केंद्रामध्ये शिक्कामोर्तब होऊन प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त करत नाशिक, म्हाडा, सातारा, परभणी या चारही जागाबाबत सुरू असलेले प्रश्न मार्गी लागतील। गेल्या वेळचे सर्व रेकॉर्ड तुटतील, यावेळी आमचा विक्रमी आकडा असेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त करत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील असा विश्वास व्यक्त केला आहे। येत्या 8 ते 15 दिवसात महाविकास आघाडीला आणखीन धक्के बसणार असल्याचे भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे। महाविकास आघाडीमध्ये कोणाला राहायची इच्छा नाही, त्यांना सर्वांना मुख्य प्रवाहात यायचं असल्याचं मत व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन यांनी पुढील काही दिवसात महाविकास आघाडीला आणखीन धक्के बघावयास मिळणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे। मोदीजींवर आहे, लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे आणि त्यामुळे आमचे मित्र पक्षाच्या जागा असतील किंवा भाजप जागा असतील या मिळून एक विक्रमी आकडा म्हणजे गेल्या वेळेचे सगळे रेकॉर्ड तुटतील एवढा मोठा आकडा आमच्या यावेळेला या ठिकाणी आहे। जी जमीन तांत्रिक बाब आहे, त्यांनी ती निवडणूक आयोगापुढे मांडावी, त्यांनी सांगावं। शेवटी पंतप्रधान एका पक्षाचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री ते एका पक्षाचे आहेत, ते काही अपक्ष नाही आहे की बाहेरून काही निवडण्याची पद्धत आपल्यामध्ये नाही आहे। त्यामुळे निश्चित पंतप्रधान जर एवढ्या विक्रमी सभा घेत आहेत तर ते स्टार प्रचारक आहेतच, ते काय की काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार थोडीच करणार आहेत, आमच्याच पक्षाचा करतील, त्यांच्याच पक्षाचा करतील आणि म्हणून मला वाटतं ही तांत्रिक बाब आहे, त्यांनी जे ऑब्जेक्शन घ्यायचं ते घ्यायचं, निवडणूक आयोग या संदर्भामध्ये निर्णय घेईल। महाविकास आघाडी आपण बघा, जशी इंडीची परिस्थिती झाली वरती केंद्रामध्ये तशीच परिस्थिती या महाविकास आघाडीची या ठिकाणी राज्यामध्ये होणार आहे, त्याच्यामध्ये निश्चित बिघाडी होणार आहे। आता अनेक पक्ष त्याच्यामधून सोडून चाललेले आहेत, ते 5-7 होते त्यातले 2-3 निघून गेलेले आहेत। आता त्यापैकी सुद्धा मैत्रीपूर्ण लढत करू, अशी लढत करू ही भाषा ते वापरायला लागलेले आहेत। मला वाटतं कुठे एक पण त्यांच्यामध्ये नाही आहे, पण तो जागा आता किती येतील हा प्रश्न फार मोठाच आहे। पण आम्ही तर विक्रमी मतांनी ज्यावेळेला निवडून देणार आहोत, विक्रमी खासदार आम्ही निवडून देणार आहोत, तो मला असं वाटतं की त्या आता किती म्हणत असले तरी शेवटपर्यंत ते कशा पद्धतीने एकत्रित राहतील आणि राहिले तरी एकमेकाच्या सोबत मनापासून किती राहतील शकणार नाही, कारण माझा जे संपर्क नाही ते माझ्या रेंजमध्ये नाही कुठेही। तुमच्या रेंजमध्ये जे जे ज्या वेळेला सांगितलं ते सगळ्याचा कोटा पूर्ण झालेला आहे। आता माझ्या रेंजमध्ये धक्के मोठे मिळतील, पण हे निश्चित सांगेल महाविकास आघाडीला मोठे धक्के मिळतील। तिथे राहण्याची कोणाची इच्छा नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे देशामध्ये काय चित्र आहे, काय भविष्यामध्ये काय होणार आहे। मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत, 400 पार आकडा ते करणार आहेत आणि म्हणून आता तिथे कोणी राहायला तयार नाही, सगळ्यांना मुख्य प्रवाहामध्ये यायचं आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे। म्हणून येणाऱ्या निवडणुकीपर्यंत अजून 8-15 दिवसामध्ये आपल्याला अनेक धक्के हे महाविकास आघाडीला बसल्याचे आपल्याला दिसतील। ठीक आहे, मात्र नेत्यांनी सांगितलं कोणाची तयारी आहे, वावगं काय त्यांनी जर सांगितलं तरी लढतील असं ते म्हटलेलं आहे। आता हा शेवटी निर्णय जो आहे जागा वाटपाचा हा पार्लमेंटरी बोर्डाचा आहे, इथे एकनाथजी शिंदे आहेत, अजितदादा आहेत आणि देवेंद्रजी आहे, बावनकुळे साहेब आहेत आपले, हे मिळून त्या ठिकाणी निर्णय करतात, पण शिक्कामोर्तब केंद्रामध्ये त्या ठिकाणी होतं। 1-2 जागेच्या बाबतीमध्ये आता आमच्याबरोबर 90-95% जागाचं वाटप व्यवस्थितपणे झालेलं आहे। 1-2-3 जागेच्या बाबतीमध्ये थोडी बोर्डाताण त्या ठिकाणी आहे, चर्चा सुरू आहे। मला वाटतं आज उद्यामध्ये हाय प्रश्न ठिकाणी निघेल आणि नंतर मग नाशिकची जागा कोणाची आहे, माढाची जागा कोणाची आहे, साताऱ्याची जागा कोणाची आहे, परभणीची जागा कोणाची आहे, हे सगळे प्रश्न मार्गी लागतात। त्या सगळ्यांना कल्पना आहे की तिथे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पाडून त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील निवडून आलेले आहेत, तर ते अपक्ष आलेले आहेत, त्या पक्षावर इथे अपक्ष त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद आहे, टोकाचा वाद आहे, खरं आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये कधी त्या ठिकाणी जमलेले ताणतणाव नेहमीच त्यांच्या मतदारसंघात असतो, त्याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, पूर्ण महाराष्ट्राला आहे। त्यामुळे ते यांनी बोलवलं नाही, त्यांनी बोलवलं नाही, त्यांनी विश्वास दिला नाही, या गोष्टी चालू राहणार आहेत। पण मला असं वाटतं की चंद्रकांत पाटील यांनी सपोर्ट पाठिंबा शिवसेनेला दिलेला आहे, भाजपला दिलेला आहे, आमच्या युतीला दिलेला सुरुवातीपासून ते आमच्या सोबत आहे, माझेही चांगल्या संपर्कात आहे। बैठकीला त्या दिवशी परवाची आपली बैठक झाली सर्वपक्षीय नेत्याची, त्यात ते होते, काय त्यांच्या मनामध्ये त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे। पण त्यांनी शेवटी ते सांगितलं की आम्हाला शेवटी मोदीजींना पंतप्रधान बघायचं आहे, त्यांना पंतप्रधान करायचं आहे, त्यासाठी आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायची आहे। आमचं काय असेल आपसातलं ते आम्ही आपसातलं निपटत बसू, पण त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आम्ही युतीशिवाय कुठेही जाणार नाही, कोणालाही मतदान। त्यावेळेला धुळे लोकसभा मतदारसंघातून
डॉक्टर भांबरे यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळालेलं आहे आणि पहिल्यांदा 1,30,000, दुसऱ्यांदा 2,30,000 आणि आता सगळ्यांनी संकल्प केला आहे की 3.5 लाख पार म्हणजे पुन्हा 1 लाखाची भर 1.25 लाखाची भर या मतामध्ये या ठिकाणी टाकायची आहे आणि बाबांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये या ठिकाणी मोठं मताधिक्य घेऊन आम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. हा संकल्प सर्व मतदारांनी या ठिकाणी केलेला आहे. वातावरण अतिशय अनुकूल आहे. मोदींजीबद्दल विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं कमळाचंच बटन दाबायचं हा संकल्प सर्व मतदारांनी केलेला आहे. विशेष करून तरुणांनी सुद्धा केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आता यावेळेला 3.5 लाखाचा आकडा पार करणं पार कठीण होणार नाही आणि म्हणून मोठ्या मताधिक्याने पुन्हा बाबांना लोकसभेमध्ये आम्ही पाठवणार आहोत.